नमस्कार मित्रांनो, नाथ वास्तूमध्ये आपले स्वागत आहे। आजच्या भागामध्ये आज आपले सुभाष हांडे देशमुख सर या ठिकाणी आलेले आहेत। तर एक भेट म्हणून या ठिकाणी ते उपस्थित झालेले आहेत। तर त्याबद्दल त्यांचे खरंच मनापासून स्वागत आहे। त्यांचे काही प्रश्न आहेत, त्यांच्याच आपण तोंडून ऐकूया आता। प्लीज सर, तुम्ही तुमच्या मार्फत सगळ्या दर्शकांना सांगा। प्रामुख्याने मला एक प्रश्न विचारावासा वाटतो वास्तुशास्त्राविषयी। कारण जेव्हा आम्ही एक ज्येष्ठ नागरिक एकत्र येतो, प्रत्येकाची मुलं असतील किंवा मुली असतील, यांनी नवीन घर घेतलेलं असतं। मग जो तो त्याच्या प्रत्येकाच्या डोक्यामध्ये हा एकच प्रश्न असतो किंवा त्या घरामध्ये दरवाजा कोणत्या दिशेला असावा, त्याच्यातली तिजोरी, त्यातलं कपाट, त्यातलं घड्याळ यांची दिशा कोणती असावी, तिथलं बाथरूम असेल, संडास असेल, शौचालय असेल, बाबा याची दिशा कुठली असेल, तर त्या दिशाविषयी आता समजा घड्याळ लावले कोणत्या दिशेला लावलेलं पाहिजे, देवाचा एक फोटो आहे तो कोणत्या दिशेला लावलेला पाहिजे, हा खरा एक मुख्य प्रश्न आहे। याच्याबद्दल जर तुम्ही सविस्तर माहिती दिलीत, अगदी बरोबर, तर तो सर्वसामान्यांपर्यंत पोहोचेल। एक्झॅक्टली। तर यामध्ये मी तुम्हाला सांगू इच्छितो की आत्ताच मागच्या एका एपिसोडमध्ये वास्तुशास्त्राबद्दल मी बरीचशी तुम्हाला माहिती दिली की मानसिकता बदलली किंवा ग्रहांची स्थिती बदलली तर कसे आपल्या आयुष्यामध्ये बदल होत जातात, हे मागच्याच भागात आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे। आता यामध्ये जसं की आपण व्यवसायासाठी जागा निवडताना जे नियम फॉलो केले होते, ते आपल्याला सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे समाधान वाटलं पाहिजे। तर अशाच नियमांना आपण फॉलो करत असतो वास्तुशास्त्रामध्ये। कसं की वास्तूला आपण आपला एक अविभाज्य घटक म्हणत असतो। कसा की आपण कितीही 5 स्टार हॉटेलमध्ये राहा, कितीही जवळच्या नातेवाईकाकडे राहा, परंतु आपल्या स्वतःच्या घरी आल्यानंतर मनाला जी एक वेगळ्या पद्धतीची शांती आणि समाधान आणि झोप मिळत असते, ती बाकी कुठेही मिळत नाही। कारण की आपली नाळ त्या वास्तूशी जोडलेली असते। त्यामुळे तुमचं घर इथे कितीही 5 स्टार असो, कितीही झगमगाहट तुमच्या घरी असो, पण ती चिमणी जी आहे संध्याकाळी लावलेली कधी कधी आपल्या आईने किंवा वडिलांनी, किंवा जो चुलीचा वास आहे, तो एक वेगळ्या प्रकारची मनाला एक शांती प्रदान करणारा असतो। परंतु आजच्या युगामध्ये नेमकं 30-40 वर्षच करिअरचे आपल्याला करायला मिळतात आणि त्याच्यात जर कधी पहिले 15-20 वर्ष करिअर मधल्या अडचणी किंवा घरातल्या अडचणी सोडवण्यामध्ये लागून गेलो आपण, तर अख्खं आयुष्य संपलं, अख्खी पिढी खराब झाली। त्यासाठी वास्तू घेताना खरोखर ती वास्तुशास्त्रानुसार आहे का, हे आपण पहिले बघितलं पाहिजे। म्हणजे बेसिक जरी आपण त्या ठिकाणी फॉलो करतो आहे तरी सुद्धा आपल्याला यश आणि समाधान मिळत असतं। सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न मला आतापर्यंत तो सगळ्यात जास्त आलेला आहे की दिशा नेमकी घराच्या आतमध्ये येताना बघायची की बाहेर जाताना बघायची, नेमकी कुठली? तर आपल्या नाकाच्या सरळ रेषेमध्ये बाहेर पडताना जी दिशा लागेल ती दिशा आपल्या वास्तूची समजायची। सगळ्यात महत्त्वाची ही गोष्ट या ठिकाणी मी तुम्हाला सांगू इच्छितो। तसेच आग्नेयला आपलं किचन आलं पाहिजे, ईशान्येला देवघर, नैऋत्येला बेडरूम, हे बेसिक जरी नियम आपण बघतोय। ब्रह्मस्थान जर कधी मोकळं असेल किंवा पश्चिम दक्षिण दिशा बंद असेल, म्हणजे तिथे दरवाजे खिडक्या कमी असतील, आणि उत्तर आणि पूर्व ही दिशा जर कधी ओपन असेल, म्हणजे भरपूर उजेड त्या ठिकाणी येतोय, तर अशी वास्तू समाधानकारक असते। हे बेसिक नियम आपण तिथे बघायला पाहिजे। तसेच त्याची पॉझिटिव्ह एनर्जी किती आहे, निगेटिव्ह एनर्जी किती आहे, त्या प्लॅन नुसार आपल्याला स्कॅनरच्या मदतीने, ऑरा स्कॅनर नावाच्या मदतीने आपल्याला ते यंत्राच्या साहाय्याने ते बघता येते। कारण की प्रत्येक अणु रेणूमध्ये ब्रह्मा विष्णू महेशाचा वास आहे। त्याच्यामुळे त्या प्लॅनच्या एनर्जीला इथे आपण ऑफिसमध्ये बसल्या बसल्या सुद्धा बघू शकतो की ही वास्तू मी घ्यावी का नाही। असे बरेचसे लोक तुम्ही बघितले असतील की जुन्या घरामध्ये अतिशय प्रगती होती, नवीन घरामध्ये अजिबात प्रगती नाही, किंवा सतत आरोग्याच्या अडचणी त्या ठिकाणी येत आहेत, मुलं ऐकत नाहीये, अभ्यास करत नाहीये, किंवा बिथरलेला पूर्ण संसार आहे, मुलं व्यसनाच्या आहारी गेलेले आहेत। तर अशा वेळेस आपण त्या ठिकाणी वास्तु परीक्षण हे करून घेतले पाहिजे। ते आपापल्या जवळच्या गुरुजींकडनं केले तरी सुद्धा चालेल, पण वास्तुशास्त्रानुसार जर कधी घर असेल तरच ते वास करण्यायोग्य जागा झाली। आपलं निवासस्थान जे आहे ते शुभ आणि पवित्र असायलाच पाहिजे।
कारण 12 तास आपण त्याच्यातनं एनर्जी घेणार आहोत. ही एनर्जी आपल्याला पुढच्या 12 तासासाठी उपयुक्त अशी ठरणार आहे. त्यामुळे तिथे जर कधी आपल्याला समाधान नसेल, शांत झोप नसेल, तर काय कामाचं. आपण समाधानासाठीच तर हे सगळं करतोय. आपला जन्म उच्चतम समाधान मिळवण्यासाठी झालेला आहे आणि प्रगती करण्यासाठी झालेला आहे. कारण की सगळ्या प्राण्यांची रचना तुम्ही बघा की भूमी लगत आहे. गाय, बैल, कुत्रा, मांजर, साप हे असे आडवे प्राणी आहेत. मनुष्य उभा आहे कारण की त्याची शक्ती ऊर्ध्व गेली पाहिजे. सप्तचक्रांचा त्याचा पूर्ण अभ्यास झाला पाहिजे. ते जागृत झाले पाहिजे सप्तचक्र, म्हणजे त्याची आध्यात्मिक, सामाजिक, मानसिक प्रगतीला सुरुवात होते. आपला जन्म अधोगतीसाठी कधीही झालेला नाहीये. कोणाला वाटतं माझी अधोगती व्हावी? प्रत्येक बाबतीत वाढ हवी असते आणि ती वाढ करून देण्याचं काम आपली वास्तू करत असते. म्हणतात ना की ती दिशा बदलली की दशा बदलते आणि दशा बदलली की दिशा बदलते. त्यामुळे योग्य दिशा जर कधी आपल्याला मिळवायची असेल, ती वास्तू आपल्यासाठी उपयुक्त अशी हवी. त्याचं बेसिक आपण लघु परीक्षण करू शकता, महापरीक्षण करू शकता. त्याच्यातनं उत्तम आपल्याला सहकार्य या ठिकाणी मिळत असतं. गुरुजी, एक छोटासा प्रश्न विचारावा वाटतो जाता जाता. तो असा आहे की समजा घर आहे आपले, ती वास्तू आहे. पहिले 2 मजले बांधले, त्याच्यावरती आपण एक मजला बांधला, तो नवीन झाला, तो XYZ बांधला. तर खालच्या वास्तूचे दोष वरच्या वास्तूमध्ये, ज्या बांधलेल्या नवीन वास्तूमध्ये किंवा मजल्यावरती येऊ शकतात का? दुसरी गोष्ट, मग तिथे हे वास्तुशास्त्र पाळायचं का? तिसरी गोष्ट, त्या घरामध्ये मग जी तिजोरी आहे पैशांची किंवा कपाट आहे, कपड्याचं कपाट आहे, ते कोणत्या दिशेला लावायचं, घड्याळ कोणत्या दिशेला, अशा ज्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत, ह्या जर तुम्ही सांगितल्या तर त्या सर्वसामान्यांच्या गोष्टी त्या सगळ्यांचेच प्रश्न एकत्र सुटतील. तुमच्या युथ काउन्सिलच्या समाज कार्यामध्ये, तुमच्या वागण्या बोलण्यामध्ये ती वृत्ती तुमची आलेली आहे की तुमचे प्रश्न सुद्धा सर्व समाजाला उपयोगी पडतील असेच असतात. त्यामुळे मला मनापासून खूप आनंद वाटलेला आहे. तर यामध्ये मी सांगू इच्छितो की बघा, आता भावंडांचे कधी कधी वाद असतात किंवा आपण फ्लॅट सिस्टीम मध्ये राहतो. प्रत्येकाचं किचन वेगळे, परिवार वेगळे. आता भाऊ जर कधी भावासारखा वागत नाही किंवा काही पर्सनल मतभेद आहे, त्यांचा संसार जर कधी वेगळा झालेला आहे, तर खरं म्हणजे आपला प्लॉट म्हणजे आपली वास्तू. समजा 1 एकरचा प्लॉट आहे, त्या 1 एकरमध्ये थोडी बांधकाम केलेलं आहे आपण, त्याच्यातला एका 1000-2000 स्क्वेअर फीट मध्ये आपण छोटंसं बांधकाम केलंय. तर प्लॉट म्हणजे वास्तू. त्यानंतर आपली वास्तू म्हणजे तुम्ही वडील समजा, आणि त्याच्यातलं आपलं जे छोटंसं घर आहे म्हणजे बिल्डिंग मधला आपला जो एक फ्लॅट आहे, तो म्हणजे नातू, म्हणजे ती आपली वास्तू. तर हे आपण या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे. तर यामध्ये तुमचा जो प्रश्न आहे, तर याच्यात मी पुढे सांगू इच्छितो की काहीच न करण्यापेक्षा काहीतरी केलेलं बरं. त्यामुळे आपल्याकडनं जर कधी 2 ठिकाणी चूक झालेली आहे, 3ऱ्या ठिकाणी तरी आपण चूक करू नये. निदान वास्तुशास्त्रानुसार आता आम्ही त्यामध्ये आर्किटेक्चरल प्लॅन नुसार कसं असावं, आपल्या घरामध्ये कलर थेरपी कशी असावी, कुठल्या दिशेला कुठला रंग असावा. आता समजा ती बांधलेली असेल तर त्याच्यावर उपाय काय? कारण की प्राण्यांना रंग दिसत नाही, रंगाचं ज्ञान हे मनुष्याला सगळ्यात जास्त आहे. त्यामुळे त्या प्राण्याला रंग दिसत नाही. आपल्याला आध्यात्मिक, बौद्धिक, सामाजिक जी प्रगती करायची आहे, त्याच्यासाठी परमेश्वराने आपल्याला बुद्धी खूप जास्त दिलेली आहे आणि त्या बुद्धीला शीतल आणि शार्प ठेवण्याचं काम रंग करत असतात. मनाला शीतलता प्रदान करण्याचं काम रंग करत असतात. आपल्या सप्तचक्रांना जागृत करण्याचं काम रंग करत असतात. त्यामुळे एखादा चित्रामध्ये रागीट मनुष्य दाखवायचा आहे तर त्याला लाल रंग दिला जातो. मग हे कसं काय झालं? लाल रंग म्हणजे अग्नी तत्वाचं प्रतीक झालं त्या ठिकाणी. आलं का लक्षात? मग अग्नेय दिशेला लाल रंगासंबंधी ज्या वेळेस वस्तू असतात त्यावेळेस आपण त्यांच्याकडे फोकस केले असता आपल्या डोळ्यामध्ये जो प्रकाश जातो, बुबळामधून तो ट्रान्सफर होऊन आपल्या पटलावर पडले असता मेंदूवरती चित्र कोरलं जातं. त्याच्याने मनाला शीतलता प्रदान होते आणि रंगांची थेरपी आपल्या शरीरामध्ये बॅलन्स होते, जर कधी वास्तूमधली असेल तर. त्यामुळे आपण त्या ठिकाणी वास्तुशास्त्रानुसार रंगांची थेरपी यूज करू शकतो. त्यानंतर आम्ही जो आर्किटेक्चरल प्लॅन काढून देतो त्याच्या मदतीने आपण त्यामध्ये बरेचसे बदल करू शकतो. जसं की तिजोरी आहे, तर आपली जी पूर्ण स्थिर कॅश आहे त्याच्यातनं पैसे द्यायचे नाही कोणाला, ते जड लक्ष्मी आहे.
म्हणजे ती जड तिजोरी नैऋत्येला पाहिजे आणि रोजचे खर्चायचे पैसे किंवा जे काही खर्च आहे ते उत्तरेला आपल्याला पाहिजे आहे. ज्या कागदपत्रांवर लोन आहे, समजा तुमचं XYZ जे घर आहे त्याच्यावर लोन आहे, तर त्या ठिकाणी त्या लोनचे जे कागदपत्र आहे ते पूर्व दिशेला पाहिजे आणि जी प्रॉपर्टी पूर्णपणे नील आहे तिचे कागदपत्र उत्तर दिशेला आपल्याला ठेवायचे आहेत. झोपण्याचा प्रश्न असतो की कोणी कसं झोपावं, तर जे प्रगतिशील आहे, जे वर्किंग आहे, जे कामाला जातात, जे मुलं आहेत, जे अभ्यास करतात, ज्यांचं वय 50-60च्या आत आहे समजा उदाहरणार्थ, त्यांनी पूर्वेला डोकं आणि पश्चिमेला पाय करावे. जे आजारी व्यक्ती, वृद्ध व्यक्ती आहे, त्यांनी उत्तरेला पाय करावे, दक्षिणेला डोकं करावं, म्हणजे आजारपणात त्यांना लवकर इम्प्रूव्हमेंट होईल. तिसरी गोष्ट म्हणजे या ठिकाणी मी तुम्हाला सांगू इच्छितो की जो रिटायर झालेला आहे, जो रिलॅक्स आहे, ज्याला शांत झोप आणि समाधान हवं आहे, त्याने पूर्वेला पाय आणि पश्चिमेला डोकं असं करावं, म्हणजे निश्चित शांत झोप आपल्याला या ठिकाणी प्राप्त होते. अशा प्रकारे मला वाटतं की बऱ्यापैकी शंकांचं समाधान तुमचं मी या ठिकाणी केलेलं आहे. नमस्कार.